नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ, जय गजानन माऊली. मित्र हो, मी वैद्य हर्षवर्धन रामदास जाभेराव, श्री विश्वराज आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सालय जालना. बघा मित्रांनो, आज आपण एक नवीन विषयाबद्दल थोडक्यामध्ये या ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात. बघा मित्रांनो, आज काही ड्रग कलेक्शनसाठी या निमित्ताने थोडंसं रानावनामध्ये आलो होतो. या ठिकाणी बरेचसे लोक जे गुरंढोरं चारतात, बरेचसे व्यक्ती आपण बघतो जाता येताना देखील, प्रवासाच्या दरम्यान देखील मला बरेचसे असे लोक दिसले की बाबा ज्या लोकांना वारंवार तंबाखूची सवय आहे, म्हणजे ज्यांना की तंबाखू खाण्याची ही फार सवय आहे आणि वारंवार तुम्ही बघितलं असेल, हे तंबाखू खाणारे जे व्यक्ती आहेत त्यांची पिचकारी मात्र नेहमीच चालूच असते. अक्षरशः बऱ्याचशा वेळेला हे किळसवाणं देखील आपल्याला वाटतं. बघा मित्रांनो, या ठिकाणी तंबाखू सोडायला आपल्याला सोडायची ज्या पण व्यक्तींना खरोखर तंबाखू सोडण्याची जी इच्छा असेल, त्यांच्यामध्ये खरोखर या ठिकाणी एक दृढ इच्छाशक्ती अशी आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. बघा, तुम्ही बघितलं असेल की बाबा लोकांना व्यसनांपासून जर मुक्त व्हायचं असेल तर यासाठी फार कठीण असे परिश्रम या ठिकाणी करावे लागतात. आणि त्याच दृष्टीने जर वेगवेगळे व्यसन असतील या ठिकाणी, बघा कोणाला टोबॅको च्युविंग असेल, कोणी तंबाखू खातोय, कोणी सिगारेट पितोय, तसेच कोणी अल्कोहोल घेतोय, कोणी दारूच्या नशेमध्ये फार बुडलेला आहे. असे बरेचसे असे व्यक्ती आहेत की या कारणामुळे त्यांचा संसार देखील या ठिकाणी फार उद्ध्वस्त होतो आणि तसेच त्यांचं नेहमी संपूर्ण परिवार देखील त्यांच्या ह्या त्रासापासून कंटाळलेला असतो किंवा ते स्वतः देखील बऱ्याचशा वेळेला नैराश्यामधनं म्हणा किंवा अजून कुठल्या पद्धतीने म्हणा की या ठिकाणी जे व्यक्ती आहेत ते बऱ्याचशा वेळेला या कारणांमुळे देखील जे आहे मित्रांनो, की या ठिकाणी नशा जी आहे, ही नशा जी आहे ती करायला लागतात. बघा मित्रांनो, याची कारणं देखील भरपूर आहेत. जसं की मी तुम्हाला सांगितलं, कोणी नैराश्यातून करतंय, कोणाला सवय झाली म्हणून करतंय, तसेच काही व्यक्तींना सवयीतला भाग असतो. तर बऱ्याचशा वेळेला सवयीच्या कारणामुळे देखील बरेचसे लोक जे आहे की बाबा संगत गुणांनी देखील या ठिकाणी बरेचसे व्यक्ती जे आहेत की वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन या ठिकाणी करतात. बघा मित्रांनो, या विषयाबद्दल आपण पुन्हा एकदा निवांत पूर्णपैकी एक माहिती घेऊयात. सध्या बघा मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी एक सांगू इच्छितो की बाबा तंबाखू सोडणे, अर्थातच तंबाखूसाठी या व्यक्तींनी मला विचारलं यावेळेला की बाबा सर, तंबाखू सोडण्यासाठी खरंच काही औषधी आहे का, आम्हाला मनापासून सोडायची आहे. बघा मित्रांनो, मी तुम्हाला पहिलेच म्हटलं की बाबा खरोखर जर तुम्हाला तंबाखू सोडायचं असेल तर तंबाखू सोडायला ही दृढ इच्छाशक्ती या ठिकाणी लागते. तसेच त्या दृढ इच्छाशक्तीची गरज देखील आपल्याला या ठिकाणी पडते. जेव्हा आपण बघा मित्रांनो, या ठिकाणी सोपा आणि असा साधा उपाय या ठिकाणी तुम्हाला सांगतोय, नक्कीच तुम्हाला फरक पडेल आणि नक्कीच आपल्या हिंदुस्थानासाठी, आपल्या देशहितासाठी माझ्याकडनं एक छोटंसं खारुताईचं वाटा का होईना म्हणून जर या उक्तीने जर तुम्ही खरोखर तंबाखू सोडला आणि या उपायाचा जर माझा फायदा झाला तर यापेक्षा मोठं अजून काही नाही आहे. बघा मित्रांनो, काही तुम्हाला घरगुती छोटे उपाय या ठिकाणी सांगतो. नक्कीच एक उपाय हा आवर्जून तुम्ही नक्कीच करून बघायला हवा. बघा मित्रांनो, जेव्हा पण तंबाखूची तलप येईल किंवा ज्या वेळेला तंबाखू खाण्याची इच्छा होईल किंवा तंबाखू खावीशी वाटेल, त्यावेळी बघा मित्रांनो काय करायचं आपल्याला की बाबा जराशी बडीशोप, अर्थातच जी आपली बडीशोप जी असते ती बडीशोप घ्यायची. व बघा मित्रांनो, जास्त नाही पण एक आपले तांदूळाचे दाणे एवढी यामध्ये की बाबा काय की बाबा एक तांदूळाचा दाणा जेवढा असेल तेवढा तांदूळाच्या दाणे एवढे दालचिनीचा तुकडा यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे. आणि हा दालचिनीचा तुकडा व ती बडीशेप याला काय करायचं आहे, वारंवार चघळायचं आहे. तुम्हाला ज्या पण वेळेला तलप येईल त्यावेळेला एकदम एकाकी चावून न खाता या ठिकाणी थोड्या प्रमाणामध्ये तुम्ही त्याला जे काही आहे की बाबा चघळायचं आहे. आणि जो पण सलाइवा या ठिकाणी तयार होईल त्याला तुम्ही गिळण्याचा प्रयत्न करा. आणि बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला लगेच लक्षात येईल की बाबा तुमची तलप कमी झालेली आहे. बघा मित्रांनो, एकदम छोटा आणि साधा उपाय आहे आणि याला जर तुम्ही रेग्युलर बेसिसवर किमान 15 ते 20 दिवस किंवा महिनाभर जरी तुम्ही हा उपाय जर केला, तर सतत आणि सातत्याने जर तुम्ही हा उपाय जर केला तर बघा मित्रांनो, तंबाखूची सवय ही 100% या ठिकाणी तुमची जाण्यासाठी मदत तुम्हाला या ठिकाणी नक्कीच मिळेल. आणि बघा मित्रांनो, त्याच व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून देखील काही औषधी उपचार जर करायचे असतील तर आपले श्री विश्वराज आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सालय या ठिकाणी आपण प्रत्येक व्यक्तींना जे आहे की बाबा नशामुक्ती मार्गदर्शन देखील या ठिकाणी करतो. तसेच नशामुक्तीची औषधी देखील आपल्याकडे आहेत. त्यामध्ये तंबाखू झाले, दारू झाले, प्रत्येक व्यसनांपासून आपण सोडवण्यासाठी आपल्याकडे औषधी देखील आहेत. त्याचपूर्वी माझ्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी तुम्ही नक्कीच काय करावं की बाबा मी सांगितलेला उपाय हा नक्कीच करून बघा. त्यानंतर मी तर आहेच. आणि बघा मित्रांनो, नक्कीच माझे सांगितलेला उपाय जर आवडल्यास, कोणाला फायदा झालास, नक्कीच चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका. चला मित्रांनो, नवीन विषय घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय गजानन माऊली, नमस्कार.